या पद्धतीने तुम्ही नक्की भरलं वांग करून पहा, झणझणीत आणि अप्रतिम असं होतं. इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल जास्त लागतं या रेसिपीला. तेल एक 5-7 चमचे तेल टाकले, तेल छान तापले की त्याच्यामध्ये नेहमीच आपलं जिरे, मोहरी, कढीपत्ता, एक कांदा कट करून टाकला आणि जो मसाला तयार करून घेतला होता, ह्या मसाल्यामध्ये मी एक 5-7 लसणाच्या पाकळ्या असतील, अर्धा इंच आलं असेल आणि खूप सारी कोथिंबीर मिक्सरला लावलं, जाडसर अशी पेस्ट करून घेतली. ती पेस्ट आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट असेल ते पण जाडसरच होता, त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकली. घरगुती काळं तिखट टाकलं, एक टोमॅटो कट करून टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, छान असा मसाला बनवून घेतला. तो मसाला वांग्यामध्ये भरला आणि ही वांगे स्टार्टिंगला तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतलेली आहेत. इथे फोडणीला देखील मी कांदा वगैरे टाकला होता आणि छान फ्राय करून झाले की त्याच्यामध्ये गरम पाणी करून ऍड केलेले आहे. मस्त झणझणीत असं भरलं वांग बनून तयार आहे. अगदी 10 मिनिटाच्या आत बनवून रेसिपी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.